आपल्यासोबत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. सर, काय सांगाल? सध्या राजकारण चांगलं स्थापलेलं दिसतंय. एक ठिकाणी शिंदे गटामध्ये सचिन अहिर यांनी पक्षप्रवेश काल पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर शिवसेनेची ताकद वाढली अशी एकूणच प्रतिक्रिया दिली. या पक्षप्रवेशाकडे आपण कसं बघता? बघा, आता 6 खासदारानंतर आमदार सचिन अहिर यांची देखील पक्षप्रवेश झाली. सचिन अहिर एक सामान्य लोकांमधला कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, लोकाभिमुख असा नेता आहे आणि निश्चितमुळे वरळीसारख्या मतदारसंघामधून ते निवडून आलेले आहेत आणि आता त्यांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश घेतल्यामुळे शिवसेनेची नक्कीच ताकद त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं एकच लक्ष आहे की शिवसेना पक्ष हा वाढवणे, मोठा करणे आणि 2029ला मोठा विजय प्राप्त करणे हे आमच्या पक्षाचं आणि आमच्या साहेबांचं लक्ष आहे. राऊतांनी अशी यावर टीका केली आहे की सचिन अहिर यांना राजकारणात आदित्य ठाकरेंनी आणलं. परत विरोधकांकडून देखील या प्रकरणावर टीका सुरू झाली आहे की सत्ताधाऱ्यांकडून फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. कसं या प्रश्नांकडे पाहता? संजय राऊतांनी इतिहास माहीत नाही आहे. आदित्य ठाकरे वरळीमध्ये आमदार होण्यापूर्वी तिथे संजय अहिर आमदार होते. संजय अहिर यांनी विधानसभेची दुसऱ्यांदा जिंकण्याची तयारी केलेली, पण सगळे त्यांच्याकडे गेले, त्यांना हातपाय जोडले की इथे आदित्यला उभं करायचं आहे, तुम्ही इथे विधानसभा लढू नका, आम्ही तुम्हाला MLC देतो. आणि आदित्य करता तो विधानसभा मतदारसंघ सचिन अहिर यांच्याकडे सोडून घेतला. त्याच्यामुळे सचिन अहिर वर जो आरोप ते करतात आहे की आदित्यमुळे ते आहेत, तर ते आदित्यमुळे नाही आहेत, त्यांच्या त्यागामुळे आदित्य आमदार आहे. एकूणच पाहायला गेलं तर सध्या आधी खासदार फुटले, त्यानंतर असं चर्चेत येत होतं की आता आमदारही फुटणार. 3.0 असं काहीतरी ऑपरेशन सुरू आहे असं बोललं जाते. हे 3.0 हे ऑपरेशन खरंच सुरू आहे का? काही पडद्यामागून काही हालचाली सुरू आहेत का? आमच्या सगळ्याच हालचाली चालू आहेत. आमदारांच्या चालू आहे, कॉर्पोरेटरच्या चालू आहे. महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे काही चांगले लोक आहेत, वजनदार लोक आहेत, ज्यांच्या येण्यावर ताकद वाढेल, त्या सगळ्यांवर आमचं ऑपरेशन चालू आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं काल सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. या संपूर्ण घडामोडींवर आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बातचीत केली आहे. तर मी जान्हवी जाधव, मुंबई.